श्रीराम जय जय राम. मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक. पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ देह दुःख आणि पैशाची टंचाई ह्यात मुख्यतः साठविलेले आहे. या दोन्ही गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेले, जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही. आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल. नंतर पैसे मिळवणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे. पण हे करणे वाटते तितके सोपे नाही, कारण दुसऱ्याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारील. म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेल्या पैशाचा लोभ उत्पन्न झाला. ह्यात दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले. दुसरी बाब देह दुःखाची. ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देह दुःखाची जाणीव होऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्याचे देह दुःख नाहीस करावे अशी बुद्धी होण्याकरता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल. समजा इतके केले आणि दुसऱ्याचे देह दुःख निवारले तरी त्याला पुन्हा देह दुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल? म्हणजे देह दुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही. अशाने जगाला सुखी करता येत नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अनवती केल्यासारखे होऊन नुकसान मात्र पदरात पडते. म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा आणि दुसरे विद्या. दोन्ही पासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे. जगातले अत्याचार, अनीती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसे देतो. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. श्रीराम जय जय राम. श्री मनाचे श्लोक 32. निरूपण. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे मना, श्री समर्थ आपली माऊली आहेत. माझ्या लेकरांचा उद्धार करण्यासाठीच माझा जन्म आहे या ध्येयाने झपाटलेली माऊली जसे बाळांसाठी जीवाचे रान करते, भल्यासाठी जसे नानाविध उपायांनी त्यांना समजावते, त्याचप्रमाणे आपण या प्रभू रामाची भक्ती केली तर आपला उद्धार होईल हे सत्य जाणून आपण तसे करावे.
म्हणून न कंटाळता वेगवेगळे दाखले देऊन वेळप्रसंगी आपल्या मनाला आंजारून गोंजारून समर्थ आपल्या मनाला योग्य दिशा दाखवित आहेत. राम गुणवर्णनासाठी इथे ते अहिल्याच्या कथेचा दाखला देतात. संतापलेल्या गौतम ऋषींनी दिलेल्या शापामुळे अहिल्या शिळा होऊन पडली अन रामस्पर्शाने तिची मुक्ती झाली. रामचंद्र कृपेमुळे तिचा उद्धार झाला. यात समर्थ श्रीरामांचे सामर्थ्य दिसतेच. तसेच स्वतः चारित्र्यवान असणारे श्रीराम चुकलेल्यांच्या हातून पातक घडलेल्यांचा तिरस्कार करीत नाहीत, तर त्यांना जवळ करून त्यांना पातकातून सोडवितात, त्यांचा उद्धार करतात. असे रामचंद्र पतित पावन आहेत. हा विश्वास या उदाहरणावरून वाढवावा. देव तो दयाळू मोठा, अन्याय क्षमणे बहु, भक्तांचा स्वाभिमानी तो, बुद्धिदाता परोपरी. अशा या श्रीरामचंद्रांचे वर्णन करताना वेदांचे सामर्थ्य हे तोडके ठरते. वेद हे शेवटी नेती नेती म्हणाले असा हा श्रीराम भक्तांची कधीच उपेक्षा करणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. हे खरे नामस्मरण. भगवंताच्या दर्शनाचा मार्ग हा काही चालत जाण्याचा मार्ग नाही. भगवंताची भेट व्हावी या शुभेच्छेमध्ये तो आरंभ पावतो आणि त्याच्याशी समरस होण्यात तो विराम पावतो. मुख्य अडचण आहे ती भगवंताच्या विस्मृतीची. भगवंताच्या स्वरूपाचे अज्ञान हे त्याचे मुख्य कारण आहे. विस्मृती नाहीशी करण्यास त्याची स्मृती ठेवणे हाच रामबाण उपाय असला पाहिजे. विस्मृती 2 रूपे घेते. एक स्वरूपाची विस्मृती आणि दुसरी त्याच्या अस्तित्वाची विस्मृती. भगवंताच्या अस्तित्वाची स्मृती स्थिर करण्यास नामासारखा उपाय नाही. अन्नमय आणि प्राणमय कोशामध्ये वस्तूंचे अथवा व्यक्तींचे स्मरण ठेवण्यास तिचे नाम पुन्हा पुन्हा आठवणे अतिशय उपयोगी पडते. म्हणून त्या वैखरी वाणीने आपण दृश्याशी व्यवहार करतो. त्या वाणीने सारखे नाम घेणे हा भगवंताची विस्मृती नाहीशी करण्याचा प्रथम उपाय आहे. प्राणमय कोशापर्यंत नाम चालले की ते श्वासाबरोबर चालते. श्वासावर नाम घेण्याचा अभ्यास केला तर नाम सतत श्वासावर चालेल, किंवा वैखरीने नाम घेतले तर ते आपोआप श्वासात बसेल. पण देहाच्या व प्राणाच्या क्रिया यांत्रिक बनण्याचा संभव असतो. म्हणून देहाने व प्राणाने नाम घेत जाऊन भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव सतत टिकेल अशी खात्री नाही. त्यासाठी नाम मनोमय कोशात शिरणे आवश्यक असते. पूर्वसंस्कार, स्मृती, कल्पना, भावना, विकार व अवधान मिळून मनोमय कोश बनतो. आवड नावड हा मनाचा धर्म आहे. मनाला ज्याची आवड असते त्याची स्मृती आपोआप राहते. आवड असणे प्रेमाचे लक्षण आहे. म्हणून भगवंताची आवड उत्पन्न झाली म्हणजेच भगवंतावर प्रेम करण्याची कला साधली तर त्याची स्मृती सहज टिकेल. सहवासाने प्रेम निर्माण होते. म्हणून नामाला सगुणोपासनेची जोड दिली तर नाम चालू असता भगवंताची स्मृती टिकण्यास अडचण पडणार नाही. भक्ती म्हणजे काही दृश्य कर्म नाही, देहाचा प्रयत्न नाही. भक्तीमध्ये बाहेर धावणारे मन परतवून भगवंताला सन्मुख करायचे असते. पूर्व संस्कार बलाने मन जेव्हा हाताचे निसटते, भगवंताला विसरते आणि दृश्यामध्ये बुडी मारते, तेव्हा भगवंताची स्मृती जागी ठेवण्यास मनामध्ये नाम चालू ठेवण्याव्यतिरिक्त उपाय उरत नाही. वास्तविक नाम हा सच्चिदानंद भगवंताचा वाणी रूप आविर्भाव आहे. माणूस नामाला चिकटला
तर त्याचे मन क्रमाक्रमाने नामाचा आकार धारण करील. मग त्यामध्ये भगवंताच्या रूपाचा आविर्भाव आपोआप घडेल. भगवंताच्या नामाने व रूपाने व्यापलेला मनात भक्तिरस निर्माण होतो. हा रस दास्य, सख्य, वात्सल्य अथवा मधुर भावाचे रूपाने प्रकटतो. भक्ताचा अहं क्षीण होतो. मग नाम निर्विशेष बनून विज्ञानमय कोशात शिरते. तेथे अनाहत नामाचा साक्षात्कार होतो. हे खरे नामस्मरण. प्रा. के. व्ही. बेलसरे बाबा. संदर्भ श्रीमद दासबोध प्रवचन. पारिजात पुस्तक. संकलन श्री प्रसाद वामन महाजन. संग्राहक डॉक्टर डी देशमुख, कामठेकर, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.